हाय सगळ्यांना। तर बघा आज काय व्हिडिओ मी काढलंच नाही। तर आता का नाही काढलं ते तुम्हाला पहिलं थोडक्यात सांगते। लाडके बहीण योजनेचा फॉर्म भरायला गेले होते, पण काय फॉर्म मी भरलाच नाही। आता का नाही भरला ते जर तुम्हाला सगळं सांगत बसावं तर व्हिडिओ लय मोठा होईल, त्यामुळे मग मी काही सांगत नाही। आणि रोजच्या रोज आपलं कॉमेडी व्हिडिओ असतात, ह्या नाही बरं का चॅनलवरती, आपल्या दुसऱ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे रुपाली। तर नक्की आपल्या दुसऱ्या पण चॅनलची भेट घ्या बरं का। व्हिडिओद्वारे तुम्हाला थोडक्यात हसवण्याचा एक थोडासा छोटासा प्रयत्न आहे, तर नक्की आपल्या दुसऱ्या पण चॅनलची भेट घ्या। तर बघा आता व्हिडिओ बनवण्याचं आज कारण ते म्हणजे असं की तुम्ही लोक मला कमेंट करताय आणि सगळ्यांचाच कमेंटचा रिप्लाय मी नाही देऊ शकत। कसा नाही देऊ शकत तर मला काही जास्त लिहिता वाचता येत नाही, त्यामुळं लाईक करते बरं का, पण रिप्लाय नाही देऊ शकत। मग जर मला कमेंट कुठली अशी वाटली की बाबा ह्या कमेंटचा आपल्याला रिप्लाय दिलाच पाहिजे, म्हणून मग मी काय करते व्हिडिओद्वारे देते कमेंटचा रिप्लाय। तर तसंच आपल्याला म्हणजे मला एक अशी कमेंट आलेली आहे, जसं की मी पाठीमागच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असं म्हणलंय की लव्ह मॅरेज लग्न आहे ना करावं नाही, लव्ह मॅरेज करावं, लव्ह मॅरेज लग्न करावं, पण कसं करावं तर मुलाकडची पण सहमती पाहिजे आई वडिलांची, आणि मुलगी जी आहे तिच्याकडची पण सहमती असली तरच लव्ह मॅरेज लग्न करावं, नाही तर लव्ह मॅरेज करावंच नाही। कारण ह्याच्यामधून बऱ्याचशा काही गोष्टी म्हणजे चुकीच्या पण पुढे जाऊन म्हणजे सगळं काय मी व्हिडिओद्वारे तुम्हाला बोललेले आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललेले आहे की पुढे जाऊन चुकीचं पण कधी कधी काय होतं की ज्याच्याबरोबर आपण गेलेलो असतो पळून, म्हणजे ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं त्याबरोबर आपण पळून गेलेलो असतो, आणि कधी कधी असं होतं की तो पण आपल्याला धोका देतो, किंवा कधी कधी असं पण होतं आपले जे आई वडील असतात त्यांच्या पण मनामध्ये एक राग असतो, या रागाच्या भरामध्ये एक चुकीचं काही पण घडल्या जातं। हे मी व्हिडिओद्वारे म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर त्या व्हिडिओला बघा असं कमेंट आलेलं आहे माझ्या त्या बरं का व्हिडिओला की तू पण लव्ह मॅरेज केलंयस की मग तू असं काय संदेश देतीयास। तर मला असं व्हिडिओद्वारे सांगायला आवडेल, हा मी पण लव्ह मॅरेज केलंय, पण माझ्या लव्ह मॅरेज मध्ये ना म्हणजे मी आहे ना कुणालाही दुखवून माझं मी लग्न केलं नाही। कुणालाही कसं की हे आहेत म्हणजे माझा नवरा आहे त्यांच्या पण घरातल्याला दुखवून कवायना, किंवा त्यांचं पहिलं लग्न झालेलं आहे की त्याच्या बायकोला दुखवून की मी त्यांच्या घरामध्ये जबरदस्ती घुसली या, किंवा माझ्या लग्नाला आमच्या घरातल्यांची कुणाची सहमती नव्हती, सगळ्यांची सहमती होती। महत्वाचं म्हणजे हे की ज्यावेळेस मी म्हणजे सांगितलं होतं ना घरी, मी नव्हतं सांगितलं कारण माझी एवढी हिंमतच नव्हती घरी सांगण्याची। ज्यावेळेस ह्यांनी सांगितलं होतं ना म्हणजे माझ्या नवऱ्यानी, तर त्यावेळेस सगळी आनंदित झाली होती। आनंदित का झाली होती तर तुम्ही अजून दाजींना बघितलं नाही तुमच्या, तर कदाचित तुम्ही बघितलं ना तुम्ही पण हेच मला म्हणताल की ताई तुम्हाला ह्या दाजींनी कसं काय पसंत केलं, कारण की कुठलीही गोष्ट त्यांच्यामध्ये कमी नाहीये। म्हणजे मी असं सांगत नाही माझ्या नवऱ्याचा, आणि प्रत्येक बायकोला प्रत्येक नवऱ्याचा अभिमान असतोय, गर्व असतोय, पण ह्यांच्यामध्ये असं कमी करण्यासारखं काहीच नाही। दिसायला मस्त चांगलं आहेत, हिरोगत हे दिसायला, अजून शिक्षण आहे, अजून महत्वाचं म्हणजे कुठलंही व्यसन नाही। तर मग त्यामुळं इथून पुढचं आतापर्यंत तर नाही, पण इथून पुढचं मी सांगू शकत नाही। आणि मग घरातल्यांचं म्हणजे घरातली खुशच होती, ह्यांना बघून घरातली खुश होती। आणि अजून एक सांगायचं म्हटलं ना तुम्हाला तर ते की आम्ही दोघं जर जोडीने कुठं पण जाऊ द्या, कुठं पण एकदा बघितलं ना आमच्या दोघांकडे तर परत ते माणसाने बघितलं पाहिजे, असं लय वेळा झालेलं आहे। कारण की काही लोकांना हा पण प्रश्न पडतो, म्हणजे अनेक जणांनी मला विचारलेलं पण तुमचे मिस्टर आहेत का होय, असं म्हणजे विचारलेलं पण आहे, कारण कुणाला राहवलं नाही तर विचारतायच ना माणूस। आणि म्हणजे चांगलं आहे, दिसायला देखणं आहे, चांगलं आहे, तर त्यामुळं मग आणि महत्वाचं म्हणजे बॅकग्राऊंड पण त्यांचं चांगलं होतं, सगळ्या गोष्टी चांगल्याच होत्या सगळ्या गोष्टी, म्हणून साठी आमच्या घरातल्यांनी सहमती दिली होती। सहमती, आणि जर सहमती नसती ना दिली की
आम्हाला पसंत नाही पोरग, किंवा तू नाही का म्हणजे आमच्या विरुद्ध जाऊन तू लग्न करू नको, तर त्यावेळेस मी काय केलं असतं, मी तिथंच प्रेमाला तिथंच पाणी टाकलं असतं त्या प्रेमावरती. कारण की कसं आपल्या आईबाप जर आपली घरातली जर आपल्याला म्हणजे तीच जर नाराज आहेत, आई वडील आपल्याला जन्म दिलेला तीच जर नाराज आहेत, आपल्या लग्नाला खुश नाहीत, मग ते मी पुढचं आयुष्य मी कसं काय मी जगू म्हणजे पुढचं जगले असते, पण रोज मी मेले असते ना. रोज म्हणजे आपला आई वडीलच आपल्या संग बोलत नाहीत, म्हणजे शरीर असून पण म्हणजे मी एक मेल्यासारखीच असते ना. कारण की ज्या वेळेस म्हणजे आपल्या लग्नामध्ये ज्या आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद असतो या, तो जर आपल्याला नाही भेटला तर मग काय फायदा ना त्याला. पुढचं आयुष्य आपण कसं काय कधीच सुखी राहू शकत नाही. जर आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती नसला ना, तर आपण जीवनामध्ये कधीच खुश राहू शकत नाही आणि आपला सुखी संसार सुद्धा होऊ शकत नाही. तर ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं बोलले नाही, खरं आहे तेच बोलले. आणि मी जरी प्रेमाने केलंय ना, तरी पण मी असं केलंय की घरातली सगळ्यांच्या सहमतीने केलेलं आहे. आणि मी तुम्हाला जर तुम्ही म्हणत असला दाखव तुझं फोटो पण दाखव, तर आमच्या घरातली आहेत ना सगळी लग्नाला होती. सगळी म्हणजे जेवढी माझी फॅमिलीतली लोक आहेत ना ती सगळी माझ्या लग्नाला होती आणि सगळी जण आहे ना खुशच होती. आणि त्यामुळं मग थोडक्यात तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं असणार आहे ज्यांनी कमेंट केलंय त्यांना. आणि दुसरं सांगायचं म्हणजे असं की अजून एक काय बरं सांगायचं, की काही जण हे पण कमेंट करतात बरं का, लय बडबड करते. मग आता व्हिडिओ आपण काढतोय, मग मुख्यागत मी बसते असं करून, तर तुम्ही म्हणताल काही मुकी बिकी काहीला बोलताय ना का काय ना. मग व्हिडिओ माणूस कशासाठी काढताय, बडबड म्हणजे बोलण्यासाठीच. बोललं जर नाही तर मग व्हिडिओ मध्ये काय करायचं नक्की, बोलायचं पण नाही, मग नक्की काय करायचं व्हिडिओ मध्ये. लय बडबड. मला तर हे ना बोलायला लय लागतं या, आणि मी लय बडबड म्हणजे बडबड करतच असते या. म्हणजे टोन माझं बंदच नसते, झोपल तेवढं शांत असते, नाही तर मी बडबड करतच असते. आणि व्हिडिओ माणूस काढते म्हटल्यावर बडबड करायलाच लागेल ना, बरोबर का नाही. गपचूप बसून तुम्हाला काय कळणार आहे का, काय नक्की म्हणायचंय मला, माझ्या मनातलं काही तुम्हाला ओळखता येणार आहे का, बरोबर का नाही. तर बघा मी एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. चला पुन्हा भेटूया एका आलं का इमान. हे काय असं काय होतंय माहितीये का, व्हिडिओ काढायला लागलं ना, म्हणजे कॉमेडी खवाय ना, मी व्हिडिओ रोजच्या रोज काढते ना, तर ते व्हिडिओ काढायला लागलं ना, तर नाही काय सारखं चालूच राहते. आता पाठीमाग बघा लय झाड आहेत, तर त्या झाडावरती ना इतकं जी कावळं येतात ना लय, म्हणजे आणि ते कावळं असलं वरडतात ना, म्हणजे व्हिडिओच्या वेळेस बरं का, म्हणजे सकाळी दुरून त्यांचं बाजा चालूच असतो. आता काय ते मुक पक्षी त्यांना काय करणार आहे तेव्हा, तरी पण मी हाकलायचा प्रयत्न करते बरं का, पण त्यांच्या तिथं त्यांना ते गरज झालंय त्यांचं तिथं. आणि पाठीमागं सगळं म्हणजे पेरूचं बाग आहे, केळीचं ह्याचं बाग आहेत ना, त्यामुळे सारखं पक्षी येतच राहतात, गाड्या, मग त्यामुळे लय डिस्टर्ब होतं. व्हिडिओच्या वेळेस लय डिस्टर्ब होतं. जर तुम्हाला काय माहिती असलं ना की बाहेरचा आवाज यावा ना, त्यासाठी बघा असे स्पीकर नाही का ते, तर तुम्हाला जर तुमच्या नजर शतकांचा असला ना तर मला नक्की सांगा. ऑनलाईन मागण्याचा त्यालाही मला त्रास येतं की बाहेरचा सारखा आवाज येतो, आणि बाहेर आहे ना रोड आहे ना, रोड मधून पण सारख्या गाड्या बेड्या जातात, तर मला इतकं डिस्टर्ब होतं ना. एक व्हिडिओ काढायचा म्हणलं ना तर मला 2 ते 3 तास लागतात, म्हणजे सगळं आवाज बिवाज काही होसपर्यंत, आणि अख्खा व्हिडिओ झाला आणि अर्धापर्यंत आला आणि डायरेक्ट गाडीचा आवाज बिवाज झाला ना, तो व्हिडिओ अख्खा डिलीट करायला लागतोय. असं पण होतंय, लय प्रॉब्लेम येतोय व्हिडिओला. तर तुम्हाला माहिती असलं ना तसलं ते स्पीकरचं तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आणि दुसरं एक बरं का, आता जाऊ दे दुसरा व्हिडिओ काढते, आता हा लय मोठा व्हिडिओ होईल. तर दुसरी एक गोष्ट विचारायची होती मला तुम्हाला सगळ्यांना. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते बरं का. बाय बाय, पुन्हा भेटूया परतच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.